धुळे जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पोलीस प्रशासनातर्फे नाकाबंदी व ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात आले आहे। यामध्ये 6 पिस्टल व 4 तलवारींसह काही गुन्ह्यांमध्ये न मिळून येणाऱ्या 3 आरोपींच्या देखील पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। यामध्ये पोलिसांनी राबवलेल्या या विशेष ऑपरेशन दरम्यान जवळपास 22 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती। या विशेष ऑपरेशन दरम्यान जवळपास 28 पोलीस अधिकारी व 166 पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग बघावयास मिळाला आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वी पोलीस प्रशासनातर्फे हे मिशन राबविण्यात आले असून निवडणूक काळात गुन्हेगारी रोखण्यासाठी या मिशनचा मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला असून या कारवाई संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी अधिक माहिती दिली आहे। आपल्या परिवर्तन 24 न्यूजसाठी संकेत बागरेचा धुळे तालुका प्रतिनिधी। काल रात्री धुळे जिल्ह्यामध्ये आपण आचारसंहितेच्या अगोदर एक विशेष ऑपरेशन ऑल आउट मोहीम घेतली होती। त्या अनुषंगाने आपण मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे। त्याच्यामध्ये आपण एकूण 6 पिस्टल्स 7 राउंड्स आपण जप्त केलेले आहेत। त्याचप्रमाणे आपण 4 तलवारी देखील या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत। आपण हिस्ट्री शीटर जवळजवळ 40 त्याच्यामध्ये चेक केलेले आहेत। 21 ड्रंक अँड ड्राईव्ह दारू पिऊन वाहन चालवणे याच्या केसेस आपण केलेल्या आहेत। समन्स आणि वॉरंटची बजावणी आपण जवळजवळ 30 अशी केलेली आहे। 3 जे पाहिजे असलेले आरोपी होते जे आपल्याला मिळत नव्हते ते देखील आपण काल पकडण्यामध्ये यशस्वी झालो होतो आणि साधारणतः 150 मोटर वाहनाच्या केसेस आपण केलेल्या आहेत। या अनुषंगाने आपण काल धुळे शहरामध्ये जेवढे जिम्नॅशियम्स आहेत असे 30 जिम्नॅशियम्स आपण चेक केले आहेत। एक अशी बातमी होती की त्याच्यामध्ये मिफिटरमाइन सल्फेट याचे इंजेक्शन बॉडी बिल्डर्स लोकांना दिलं जातं आणि ते अवैध आहे, ते बॅन आहे। त्याची देखील आपण झाडाझडती आपण करण्यात आली आणि संबंधित यांना नोटिसेस देखील देण्यात आलेल्या आहेत।